दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले। त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सातपूर कॉलनीतील शाखांचे व माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या भव्य अशा कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले। यावेळी सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांच्या पत्नी गीता जाधव यांनी मनसेचे माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सातपूरमधील असंख्य महिलांसह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला। यावेळी माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। 9 तारखेला महाराष्ट्र निर्माण पक्षाचा वर्धापन दिवस आहे। त्याचा औचित्य साधून आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे हे कालपासनं या शहरामध्ये उपस्थित आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू श्रीरामाची त्या ठिकाणी आरती घेण्यात आली। त्यानंतर शहरामध्ये अनेक कार्यक्रम, अनेक समाजातील थोर व्यक्तींना भेटसुद्धा देण्यात आली आणि आज संध्याकाळी सातपूर अंबड लिंक रोड येथील पक्षाचे कार्यकर्ते असीम वारशी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन, तसेच त्या ठिकाणी शाखाचं सुद्धा महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा उद्घाटन आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते झालेले आहे। त्यानंतर अशोकनगर भागातील माझे सहकारी नगरसेवक, माझे लहान बंधू आदरणीय योगेशजी शेवरे यांच्याही कार्यालयाचं अशोकनगर या ठिकाणी उद्घाटन झालं। तसेच अशोकनगर या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 शाखेचं सुद्धा, महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आणि तसंच माझ्या भगिनी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा झुंजार महिला आदरणीय गीताताई जाधव यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य महिलांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। या प्रवेश सोहळ्यासाठी मनसेचे नेते आदरणीय बाळा नांदगावकर साहेब, तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आदरणीय शालीनताई ठाकरे, तसेच महाराष्ट्र निर्माण पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पराग शिंत्रे, तसेच रतनकुमार इचम, राज्याचे सरचिटणीस अशोकभाऊ मुतडक, हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आणि मी सर्व नेते मंडळीचं आणि सर्व सातपूर भागातील माता भगिनी बंधूंचं मनापासून स्वागत करतो। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 2012मध्ये जसा जो मनसेचा झंझावात होता, यापुढे तसा ज्या नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मनसेचा झंझावात राहिल्याशिवाय राहणार नाहीये। धन्यवाद। तसेच गीता जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। सर्व नागरिकांना माझा
जय महाराष्ट्र. मी गीता संजय जाधव आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि सातपूर परिसरातील सर्वांचे लाडके नगरसेवक सलीम मामा असे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राची बुलंद तोफ यांच्या हस्ते आज मी मनसे परिवारामध्ये सामील झालेली आहे आणि सर्व महिलांना माझ्याकडून व आमच्या मनसे परिवाराकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर मनसेमध्ये येण्याचं कारण माझं असं आहे, आता तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते कोणत्या पद्धतीचं चालू आहे. त्याच्यामुळे मी दुसरीकडे पक्षप्रवेश न करता मी मनसेमध्ये आलेली आहे. मनसेमध्ये माझं येण्याचं कारण म्हणजे मनाने जुळला जाणारा हा मनसे पक्ष आहे. म्हणून मी मनसे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ह्यामागे जेवढे पण माझे इथं चिंतक असतील, सलीम मामा झाले, योगेश भाऊ शेवरे झाले, आरतीताई झाल्या, खरं तर मी नवीन आहे. सर्व महिलांना मी विनंती करते की तुमचे नावं मी पाठ करेल. सर्व महिलांनी वाईट वाटून घेऊ नका, सर्वांचे नावं मी पाठ करून घेणारच आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज मनसे परिवारामध्ये आलेली आहे आणि आशा करते की इथून पुढे माझ्या हातून चांगलेच कार्य घडो. आणि मनसे परिवारामध्ये मला सामील केल्याबद्दल त्यांचे राजसाहेबांचे, माझ्या राजाचे राज पण आज पण आणि उद्या पण मी त्यांचे आभार मानते. आणि सर्वात जास्त मेन आभार या एका व्यक्तीचं मानायचं आहे मला, की जे माझ्या मागे एक वाघासारखे उभे असतात. त्या व्यक्तीचं मी ते नाव नाही घेणार, त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, परंतु तुम्ही आता इथे भाषण करण्यासाठी म्हणून उभा नाही. आपल्याला जे काही ऐकायचं असेल ते उद्या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वर्धापन दिन आहे 18वा. त्यावेळेला आपण तिकडे 11 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये यावं. मला जे काय सांगायचं आहे, बोलायचं आहे, त्यावेळेला मी आपल्याशी बोलेन. पण अनेक आता इथे महिलांचे प्रवेश होत आहेत. काही क्रीडा स्पर्धा इथे ठेवल्या होत्या, त्यांची ती पण बक्षीस त्यांना द्यायचंय. इतक्या महिला व्यासपीठावरती आल्या तर मलाच जागा राहणार नाही. तर त्याच्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील की आपण आहात तिथेच थांबा, मी तिथे येईन. जागा होणार नाही, ते आपण ही गोष्ट समजून घ्यावी. काही वयस्कर इथे नागरिक पण आलेले आहेत, त्यांना मी आपल्याला स्वतः येऊन आपल्याला भेटेन मी तिथे. आपणही वरती येण्याची येऊ नये माझी अशी विनंती आपल्याला. आणि तुमच्या क्रीडा स्पर्धेतले कोण लोक आहेत. या कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रवेश सोहळ्याप्रसंगी बाळा नांदगावकर, माजी महापौर अशोक मुर्तडक, कामिनी दोंदे, प्रदीप पवार, सुदाम कोंबडे, अंकुश पवार, दिलीप दातीर, सुजाता ढेरे, रतन कुमार, शालिनी ठाकरे, माजी सभापती योगेश शेवरे, संजय जाधव, आरती खिराडकर, सचिन सिन्हा, सोमनाथ पाटील, वैभव महिरे, विजय उल्हारे, बंटी लबडे यांच्यासह प्रभागातील महिला, नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान शहाणे यांनी केले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक.